हरि जय जय राम हरि जय जय
लागून या पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो आवाज क्लियर येतोय ना? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
लागून या पाया विहितून तुम्हाला करताली बोला मुक्तीनाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोदेला हा सुख सोहळा स्वर्गी नाही. लागून या पाया विहितो तुम्हाला करताली बोला मुक्तीनाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोदेला
हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वडिला हा सुख सोहळा स्वर्गी नाही सकळांसी येथे आहे अधिकार सकळांसी येथे आहे अधिकार काही युगे उभार हरी म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे वडिला हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती ऐसे होता ग्रंथी बोलिये रे विठ्ठल विठ्ठल म्हणाले लोरेला हा सुख सोहळा स्वर्गी नाही महायोग पिते तटे परतम वरम त्रैकायनाथ मंदिरा समागत तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या पदाने कथेचा विस्तार बाबाजी संतास तुका शरण शरण तुम्हाला करिताली बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे गेला हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सगळ्यांना
कल्पना आहेत की स्त्री शस्त्र नरवण कुंभारडी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे होत असलेला अखंड असाम सप्ताह यंदाचं आमचे 13वं वर्ष आहे आणि 13व्या वर्षामध्ये मी पदार्पण करत असताना ग्रामस्थांच्या नियोजनातून माझ्या वाटेला आलेली जनसेवा आणि त्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय देवळीवासी यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. अभंग कीर्तनाची मर्यादा असे असते की सुरुवातीचा अभंग हा नामप्रकरणाचा असावा. मी ध्यानाचा अभंग निवडला होता. प्रत्यक्षधर बाबा म्हणते की ध्यानाचा अभंग घेऊ नका, नामाचा अभंग घ्या. आणि यावेळेस मला कालचा अभंग निवडला होता लागोडी या पाया. अभंग आहे तुकोबारायांचा 5 चरणाचा आहे. वास्तविकता नाम प्रकरणातील अभंग असून सुद्धा हा उद्देशपर अभंग आहे. तुकोबारा नामाचे साधना सांगत असताना या अभंगातून उपदेश करतात आपल्याला की बाबांनो, गंमत पहा काय कशी आहे. लागून या पाया विकतो तुम्हाला. तुकोबारांना आता नरवण गावात यावं लागलं. 12 वर्षानंतर 13 वर्ष लागून या पाया. मी आता आले तुमच्या जवळ. लागून या पाया विनवितो तुम्हाला. मी आता आलोय तुमच्या चरणाशी आलोय. लागून या पाया मी विनवितो तुम्हाला. मी विनंती करतोय, हात जोडतोय पुन्हा जवळ तुमच्या जवळ. करटाले बोला मुखी नाम. तुम्ही काय करा, इतके वर्ष भजन केलं, सगळं केलं, परंतु अजून त्याच्यामध्ये काहीतरी बदल करा. म्हणून करटाले बोला मुखी नाम. बरं एवढ्यावरतीच नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणावे गेला सुख सोळा सोगी नाही. अभंगाचा जर अर्थ पाहिला तर आता 11 वाजले. काय अभंगाचा अर्थ सांगणार आपण? वेळ तर आपली कीर्तनाची संपूर्णच गेलेली आहे. परंतु थोडस काही होईना पण ते आपण थोडस सोडण्याचा प्रयत्न करू. जास्त का आपण वाजवणार नाही. तुकोबारा या अभंगात असे म्हणतात की लागून या पाया विनवितो तुम्हाला. अभंग जर हा पूर्ण जर आपण बारकाईने जर पाहिला, कोणताही अभंग तुम्ही पहा, तो अभंग कधीही बारकाईने पाहायचा, त्याचं बघायचं त्याचा अर्थ काय आहे, काय त्याच्यामध्ये एवढं काय एवढं सार आतमध्ये टाकून ठेवलेलं आहे. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाले बोला मुखी नाम. हा पूर्ण अभंगाचा विचार करत असताना नाम महाराज नाम या नामावरती तुम्ही काय करा, चकार म्हणून वापर करा. चकार म्हणून, चकार म्हणजे काय, लागून या नाम, पाया नाम, विनवितो नाम. प्रत्येक शब्दाला तुम्ही नामाचा आधार जोडा. तुम्ही ज्यावेळी नामाचा आधार त्या अभंगाला जोडा तेव्हा त्या अभंगाचा भावाचा हा वेगळा निघाल. विठ्ठल व्याकरण दृष्टीकडे पाहायला गेलं जे दिसतं ते तसं नसतं. ज्याचा आपण भाषेचा भाषार्थ आपण ज्यावेळी करतो कदाचित त्याचा भाषार्थ वेगळा असतो. मला म्हाळला जायचं आहे, परंतु म्हाळला जायचं आहे हे नक्की मी सांगू शकेल की म्हाळला मी कोणत्या ठिकाणी जाणार आहे. तसं आहे तुकोबाराचे अभंग असे की तुकोने घेताना मोठी जायचं. तुकोबारा म्हणतात की लागून या पाया विनवितो तुम्हाला. मी का लागावं तुमच्या चरणाशी. आज लागायला लागलं म्हणजे काय एवढं लागावं लागलं, काहीतरी कुठेतरी बिघडलं असेल मराठी मनुष्याचं. कुठेतरी मनुष्य चुकला असेल, कुठेतरी अवेळ वाढला असेल, कुठेतरी पाप वाढले असेल. म्हणून तुकोबारा म्हणावं लागेल लागून या पाया विनवितो तुम्हाला. उगाच नाही म्हणावं लागलं त्याला, कोणतं ना कोणतं ते आधार घडला असेलच ना. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाले बोला मुखी नाम म्हणावं. कारण असं आहे काही गोष्टी जीवनामध्ये करत असताना ज्या गोष्टीचं आपण अनुकरण करतो, ज्या गोष्टी आपण आत्मसात करतो, ज्या गोष्टीचा आपण त्याग करतो किंवा परित्याग करतो किंवा त्याचा अवलंबन करतो, ज्या गोष्टीचा आपण कोणते पदार्थ असेल किंवा काही असेल त्या गोष्टीचं अनुकरण करणं जीवनामध्ये महत्वाचं आहे. अनुकरण करण्याचे कुणाचंही अनुकरण करते वेळी त्याचा अधिकार काय आहे, तो संत किती महात्म्याचा आहे, तो मनुष्य किती कुलवंत आहे, तो नीतीचा आहे का, तो धर्माचा आहे का,
तो न्यायचा आहे का हे विचार करून त्याचं अनुकरण केलं पाहिजे. थोडस जड जाईल सांगायला मला. शास्त्रकार असे सांगतात की खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभवा शून्य अगुणत्व मध्यस्थ केशावी पासून गच्चीव. काय शास्त्रकार सांगतात? खरं खरं म्हणजे काय? याच्यामध्ये 7 जणांचा असा उच्चार केलेला आहे की यांच्या पाठीमध्ये जायचं नाही, त्यांचं अनुकरण अजिबात करायचं नाही. 7 जण याच्यामध्ये सांगितले त्या श्लोकामध्ये शास्त्रकारांनी की 7 जणांच्या पाठीमध्ये अजिबात जायचं नाही. न गच्छेयु म्हणजे जायचंच नाही. कोणते? खरं. खरं म्हणजे काय? गाढवाच्या पाठीमागे जायचं नाही शास्त्रकार म्हणतात. तर गाढवाच्या पाठीमागे का जायचं नाही? का जायचं नाही? शास्त्रकारांनी एवढा श्लोक तयार केला असेल, त्यांचं काय असेल ना त्याच्यामध्ये. काय जायचं नाही गाढवाच्या पाठीमागे? खरं. गाढवाच्या पाठीमागे का जाऊ नये? तर बघा, एकदा गाढव रानामध्ये गेला फिरायला. फिरत असताना त्याच्या पायाला काटा टुकला. आता काटा टुकलेला हे पाहिलं कोल्ह्याने. आता एखाद्याला पायाला जर आपला पायाला एखाद्याला काटा टुकला असं जर बाजूला जर कोण असेल त्याला पाहत नाही, पायाला काटा टुकला मी काढून देतो तुला. तर कोल्ह्याला वाटलं की आपण काढावं म्हणून गाढव त्याला म्हणते, गाढव दादा जरा थांबा, तुमच्या पायात काटा टुकला मी काढून देतो म्हणजे तुम्हाला चालायला बरं पडेल. गाढव त्याला बरं वाटतं. म्हटले कोल्ह्या एवढा म्हणतोय रात्री मला चालायला जमतच नाहीये. कोल्ह्याला म्हटलं गाढव काढ बाबा काटा काढ. आता प्रश्न एक तुम्हाला विचारतो, तुम्हाला. गाढवाने आपला पाय डावा पाय कोल्ह्याच्या, आता कोल्हा हाताने काढू शकत नाही, मुखाने काढणार. कोणी मुखाने काढायला घेतला, मुखाने काढला, काटा काढला. आता काढल्यानंतर गाढवाने काय करायला पाहिजे? कोल्ह्याचे उपकार माना पाहिजे, आभार माना पाहिजे. बरोबर की नाही? आपल्याला आपण तेच करतो ना, उपकार मानतो किंवा आभार मानतो. का चला बरं झालं, चला माझ्या जीवनात हे संकट माझं निघून गेलं, उपकार मानतो. गाढवाची व्यथा अशी असते, गाढव हा गाढव आहे. गाढवाला आपण एखाद्या लहान मुलाला सुद्धा बोलतो ना, ते काय गाढवपणा करतोस, एखाद्याला बोलत जातो आपण. कारण गाढवामध्ये असलेले गुण, ह्या गुणामध्ये कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलत नाही. ज्या कोल्ह्याने ज्या तोंडाने काटा काढला त्या तोंडाला गाढव लाथ मारले. खरं हे किती झाले? 4 पायाचे गाढव. शास्त्रकार सांगतात 2 पायाचे गाढव. जे संसारामध्ये पारमार्थतेमध्ये असे जे आडवे जर गाढव असतील तर त्यांचं अनुकरण करू नये. खरं झालं मूर्ख. आता मूर्खाचं अनुकरण का करू नये? का करू नये मूर्खाचं अनुकरण? तर ऐका, एक परिवार मोठा परिवार होता. मी दृष्टांत तुम्हाला देऊन सरळ पटवून देतो. एक मोठा परिवार होता आणि त्या घरामध्ये वडील म्हणजे पूर्ण परिवार, वडील मुली वगैरे सगळं होता. परंतु त्या घरातील मुलीचा लग्न जमत नव्हता बरेच वर्ष. का जमत नव्हता? तर त्या वडिलाचा मुलगा, जो मुलगा होता तो मूर्ख होता. काही लग्नाचा निमित्त आला की काहीतरी गोंधळ घालायचा. मूर्खच ना तो. एक दिवस कसं तरी तिच्या योगायोगाने त्या मुलीचं लग्न जुळून आलं. आता लग्न जुळल्यानंतर त्या वडिलांना त्याला सांगून ठेवलं, हे बघ तुला आता एक सांगून ठेवतो, ह्याच्यामध्ये बरेच लग्न मोडलेत मुलीचे. आता लग्न मला मोडून जाणार नाही. एकदा तिला रंगाला लागू दे. अजिबात नालायकपणा करायचा नाही, काही बोलायचं नाही. काहीच बोलायचं नाही म्हटलं ना. बरं मग तो वराडे आले आणि वराडे कोसळला. मग तुला बोलू ना, काही बोलायचं नाही, मूर्खपणा ना. वराडीचा टेम्पो कोसळला, मग अरे बोलूच नको. ठीक आहे. मग ते वराडे आले, लग्न मंडप झाला. मग शास्त्रकार असं सांगतात की जो मूर्ख, ज्या मूर्खाला ज्ञानाची कुठे, ज्या मूर्खाला ज्ञान माहिती नसेल, ज्या मूर्खाला काही कळत नसेल, ज्या मूर्खाला परमार्थ कळत नसेल, त्या मूर्खाच्या पाठीमागे जाऊ नये असे शास्त्रकार सांगतात. तार्किक
हरह मूर्ख तार्किका जो तर्क कुतर्क हे कीर्तन चांगलं नाही ते कीर्तन चांगलं नाही हा पोपट चांगला वाजतो ते गाणे चांगलं नाही हा आवाज बरोबर नाही ते तर्क कुतर्क लावत असेल त्याच्या पाठीमागे जाऊ नये ठरव मूर्ख तार्किका स्वेच्छाचारी स्वतःच्या मनाने चालणारा म्हणून मार्गे गेला तो तिथे हरिपाठी सेवाला जो मनाने गेला त्याच्या मार्गाने सुद्धा जाऊ नये गुणाची किंमत नाही त्याला गुण कसा आहे ते कळत नाही हा गुणाची त्याला काहीच किंमत नाही समजा उदाहरण सांगायचं म्हटलं तर रस्त्यामध्ये घोडा चाललाय आणि एका झाडावरती दोन पक्षी बसले घोडा दिसायला रुबाबदार आहे परंतु त्याची किंमत ही पोपटाला झाली गावला म्हणतो काय आहे घोडा काय देखणार नाही काय नाही पोपट म्हणतो काय गावला तुला समजतो करा किती रुबाबदार घोडा आहे तो आणि तो लोक म्हणतो ज्याला गुणाची किंमत करत नाही ज्याला परमार्थाची किंमत करत नाही त्याच्या मार्गे जाऊ नये या पाठीमध्ये पेशाई न गच्चीव याच्या पाठीमध्ये जाऊ नये मग कुणाच्या पाठीमध्ये जावं शास्त्रकार सांगतात मी कुणाच्या पाठीमध्ये जायचं तुम्ही म्हणतात की आमच्या ह्याच्या पाठीमध्ये आम्ही जाणार नाही जायचं मग कुणाच्या पाठीमध्ये जायचं आम्ही तर वेदानुगामी सत्शिला पूर्णात्मा पुण्यात्मा धर्मात्मा श्रुती स्मृती देशाई गच्चीव यांच्या पाठीमागे जायचं कोणाच्या वेदानुगामी जो वेद मार्गे गेला त्यांच्या पाठीमागे जायचं सत्शिला सत्याने चालणारा पुण्यात्मा जो पुण्यवान असेल धर्मात्मा जो धर्मवान असेल यांच्या पाठीमागे जायचं आणि यांचं अनुकरण जीवनात करावं असं शास्त्रकार सांगतात असताना ज्याचा अनुकरण करायचा आहे तो महत्वाचा आहे पण तो कोणी असेल तो गुरु असेल साधक असेल भक्त असेल कोणी असेल त्याचं अनुकरण जीवनामध्ये करत असताना अगदी भाव ठेवून मग तो भगवंता जवळ असेल कुणाजवळ संत कुणाजवळ असेल भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव कशाने पावायचा नाही रे मनात भाव पाहिजे ज्याचा अनुकरण करायचा त्याच्या बद्दलचे भाव पाहिजे संत तेच सांगतात तुकोबारा म्हणतात की आम्ही आलो कशासाठी उजळावा या वाटा आलो खराब होता निवड बरोबर उजळा वाया वाटा आलो खरा खोटा निवाडा म्हणजे ते जेव्हा वेळ होते किंवा त्याच्यानंतर म्हणजे त्याला खरं खोटं होतं काय होतं त्या सुद्धा खरं खोटं होतं पण ते इतकं वाढलं होतं म्हणून त्याला परत पाय कुठं तरी यावं लागलं आम्ही वाया कशासाठी आम्ही आलो तर उजला वाया वाटा खरा खोटा निवाडा जो खरा आहे खोटा आहे त्याचा निवाडा करण्यासाठी आम्ही आलो म्हणून तुकोबरा म्हणतात Oh
तुम्हाला करताळे बोला मुखी नाम तुकोबाला म्हणावं लागलं व लागतो तुमच्या पायाला तुमच्या चरणाशी लागतो का लागतो भजन करा करताळे बोला मुखी नाम भजनामध्ये एवढी ताकद आहे ती तर कशाची नाही बरोबर की नाही भजनामध्ये एवढी ताकद आहे ती कशाची नाही तुकोबाराच्या नावाने एखादा कलाकार ठरला कोण कलाकार करतो एक कलाकार ठरला आज ज्याची आपण पूजा करतो ज्या तुकोबारायांची आपण पूजा करतो ते तुकोबारा ते नाही ते विठ्ठल विष्णुपंत पागडीस त्यांचं नाव त्या कलाकाराचं काय विठ्ठलाच्या चित्रामध्ये ताकद आहे विष्णुपंत पागडीस हे फार मोठे का तुम्ही तुकाराम चित्रपट पाहिला का तुकाराम चित्रपट जुना तुकाराम चित्रपट जुना पाहिलेला पाहून बघा त्यामध्ये त्या कलाकाराने जो काम केलेलं आहे ते करते वेळी थोडक्यात सांगायचा मुद्दा एवढाच आहे की विठ्ठल नामाने काय होत नाही विष्णुपंत पागडीसला ती शूटिंग करते वेळी अनेक प्रसंग यायचे शूटिंग करते वेळी एक दिवस असं त्यांच्यावरती आला की ते बाहेर चहा पाण्याला गेले होते आणि चहा पाण्याला गेल्यानंतर ते टपरीवर चहा पित होते त्यांचा वेशभूषा अशी होती की ते कधी वेशभूषा बदलत होते वेशभूषा ती तशीच असायची त्यात बदल नाही दोन वारकरी समोर चालले होते त्यांना वाटलं की साक्षात तुकोबाराच माझ्या समोर आहेत म्हणून त्यांनी लोकांना असं विष्णुपंत पागडीसला असं वाटतं की माझ्या समोर लोकांना का घालते माझ्या तेवढं काय आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर की माझ्यावरती घडते तर माझ्यावरती असणाऱ्या पोशाखा घालतात ज्यावेळी त्याला समजलं पूर्ण ज्यावेळी शूटिंग झालं त्या शूटिंगमध्ये त्याला ध्यान थोडं समजलंय की हे तुकोबाराचे चरित्र हे चरित्र साधन आहे ज्या चरित्रात तुकोबाराने शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा परत पाठवला त्याच विष्णुपंत पागडीसाने त्या मानधनाने जे विष्णुपंत पागडीसाने भेटलेला मानधन सोडून तुकोबाराने नाकारलं त्या वेशभूषामध्ये आणि शेवटपर्यंत त्या टेस्टमध्ये ते विष्णुपंत पागडीस राहिले का राहिले मी थोडक्यात सांगतो की ज्या विठ्ठल नामामध्ये ज्या तुकोबारामध्ये रंगून राहिले ते शेवटचा विठ्ठल झाले
चिंतित विठ्ठल काय होत नाही चिंतने केल्यानंतर विठ्ठल नावामध्ये जर मग्न होत नाही तर काय होत नाही. कबीर महाराज सुंदर सांगतात त्या शरीराबद्दल. अवघात का मानव देह अल्लाने तुझ्या दिया, हे अवघात का मानव देह अल्लाने तुझ्या दिया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. अवघात का मानव देह अल्लाने तुझे दिया. त्या भगवंताने हा किती आपला देह दिलाय. ध्यानपासून जर तू त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलीस नाही त्या शरीराचा काय उपयोग नाही. म्हणून आता काय, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, चोरणी जया हो चोरणी जया, चोरणी जया नारोणी जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा आणि साधू संत तेच म्हणतात जागा जोगी. कारण हृदयामधील हा जो भगवंत आहे त्याला जाग करा. देवा आहे, देवा आहे, देवा सुपर व्यापार कसा आहे कुठं आहे शोधण्यासाठी लावणी या पायावी मिळतो तुम्हाला का म्हणावं लागलं तर त्यांना कुठतरी वाटलं की हा आताचा हा समाज कुठे बिघडत झालेला आहे कदाचित त्याला भगवंताच्या चरणाशी लावावं म्हणून तुकोबारा म्हटले लावणी या पाया विरवितो तुम्हाला काय करा तर टाळे बोला मुखी नाम. मग तुम्ही काय म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणावे
विठ्ठल म्हणा का म्हणा, कारण हे वरती गेल्यानंतर आपल्याला बोलता येणार नाही. काय असेल ते खालीच, काय उंचापाती करायचे ते आपल्याला खालीच करायचे, वरती आपल्याला काढीची किंमत नाही. जे म्हणायचं आहे ते विठ्ठल विठ्ठल इथंच म्हणायचं आहे, इथंच म्हणून आपल्या वरती जायचं आहे. कारण पुन्हा आपल्याला हा जन्म मिळेल याचा भरोसा नाही. का मिळेल? नरदेह दुर्लभदाना. मोठा अवघड आहे. अल्प आयुष्य मानवले शब्द उरले ते हा जरा अवघड आहे. मध्ये बाजू डारू. एकदम अवघड आहे. म्हणून जीवन जगत असतात जेवढं बेल भेटत विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. मग ते कोणताही बेल असेल, काल बेल नामा बक्ष पाये उतार दे. मग कोणताही काळ असेल, मग तो सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, मग तो कोणतीही परिस्थिती असेल, त्या त्या परिस्थितीत मी विठ्ठल म्हणत जा. आणि हा छंद जीवाला लागला पाहिजे, हृदयाला लागला पाहिजे, मनाला लागला पाहिजे. असं तुकोबारा या भागातून म्हणतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेलो वेला, हा सुख सोला स्वर्गी नाही. पुढे तुकोबारा काय म्हणतात की कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाल
अनेक नावे कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजल वैकुंठीचा तुम्ही कुठे मार्ग गेला तरी तुम्ही तिथपर्यंत भगवंतापर्यंत जाऊ शकता. बरे जाण्यासाठी तुम्हाला कुठला अधिकार आहे का तुम्ही कुठल्या वेगळ्या जातीचा किंवा इतर जातीचा किंवा इतर धर्माचा असं तो कुणाचा आहे काही इथं बंधन टाकलेलं नाहीये. घट्ट यावे शुद्ध कुणी पण या असं तुकोबा सका कलियुगामध्ये तुमचा उद्धार करायचा असेल तर भगवंताच्या नामाशिवाय तुमचा उद्धार होणार नाही असे तुकोबा म्हणतात. बोलायचं होतं भरपूर 10:30 वाजता माझ्याकडे आलं आता काय बोलायचं ते काय सांगायचं म्हणून आता 10:30 होते
विठ्ठल विठ्ठल म्हणावेलो वेला हा सुख सोहळा स्वर्गी काही सगळांचे न्याय अधिकार कलियुग उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणावेलो वेला हा सुख सोहळा स्वर्गी राही तुका म्हणे नाम पाचीच्या मुक्ती ऐसे होत ग्रंथी बोली विठ्ठल विठ्ठल म्हणावेलो वेला हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जे माझ्या बुद्धीच्या ओघातून जे काही निघालं असेल थोडस कमीच निघालं असेल वाईट निघालं असेल चांगलं निघालं असेल ते भगवंतांच्या चरणी संत मायबापांच्या चरणी सगळ्या गुरुवरांच्या चरणी दिंडीकरांच्या चरणी ब्रह्मच्या चरणी सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण आराम देऊन ज्ञानेश्वर